भर दुपार झाली होती. उन्हाचा रख झाला होता. येळापुराच्या सभोवती असलेल्या डोंगराळ प्रदेशावर नि त्या घनदाट हिरव्या झाडीवर ऊन वर्षत होतं. अगदी डोंगराच्या पायथ्यालाच घसरा देऊन वारणा नदी पूर्वेकडे धावत होती. तिचं पात्र त्या उन्हात लकाकत होतं. त्या नदीपासून गावापर्यंत पसरलेला शिवार निर्जन भासत होता. शेतात काम करणारी माणसं सावली धरून बसली होती. काही आडवी झाली होती. पाखरं झाडावर विसावली होती. ती उडत नव्हती. सावलीत बसून पंख साफसूफ करीत एखादी शीळ घालीत होती. नदी डोंगर यांच्यापासून जवळच महिपती नि मुकिंदा या दोघांचे दोन मळे अगदी मांडीला मांडी लावून बसले होते. दोहांच्या मध्ये एकच बांध होता. दोन्हीकडे दोन विहिरी त्यांना मुबलक पाणी देत होत्या. अनेक झाडांनी त्या दोन मळ्यावर सावली धरली होती. दोन्हीही मळ्यात ऊस, हळद, मिरची, मक्का या पिकांना जोर आला होता. कांदे, वांगी, कोथिंबीर, लसूण या लहान पिकांनी जमिनीचा कण कण व्यापला होता. सर्वत्र आनंदी वातावरण खेळत होतं. उन्हात तापलेली अनेक पाखरं त्या थंडगार छायेत विसावा घेत होती. मुकिंदाच्या मळ्यात राजारामनं मोठ जुंपली होती. त्यांचा गडी मोठ हाकीत होता आणि राजाराम उसास पाणी पाजीत होता. पलीकडे महिपतीच्या मळ्यात सामसूम होती. उन्हामुळे महिपती आपल्या घरात विश्रांती घेत होता. पण पडल्या पडल्या त्याला झोप लागली होती. अजून त्याची गुना जेवण घेऊन आली नव्हती आणि गुना जेवणाची पाटी डोकीवर घेऊन त्या पांदीनं धावत होती. तिला आज उशीर झाला होता म्हणून ती पाय उचलीत होती. पण तिला मल्ल्याची भीतीही वाटत होती. या पांदीत तो मल्ले आपल्याला केव्हा ना केव्हा नक्की दगा करील असं तिला पुन्हा पुन्हा वाटत होतं. मल्ल्याला काळीज नाही. तो सापासारखा आहे आणि त्याला रात्री दुखावला आहे. तो डाव धरून घाव घालील. मग काय करायचं या विचारानं तिचं मन पोखरून काढलं होतं. पण ती पाय उचलीत होती आणि ज्या ठिकाणी मल्ल्यानं तिला डोळा मारला त्या ठिकाणी येताच ती फारच भ्याली होती. तिनं गरकन वळून पाहिलं पण मागे कुणीही नव्हतं. मग ती अंगावर काटा शिवरल्यासारखं करून पुढे निघाली. निमळ्यात शिरताच तिने सुटकेचा निश्वास सोडला. परंतु मळ्यात शांतता होती. महिपती निजला होता. समोर राजारामाच्या विहिरीवर चाक कुईकुई करीत होतं. गुणानं जेवणाची पाटी घरात ठेवली आणि ती वांगी, कांदी, कोथिंबीर जमवीत निघाली. उगीचच हिंडू लागली. तिला राजारामला भेटायचं होतं म्हणून ती राजारामच्या उसाकडे सरकू लागली. पण तिकडं बाप उठेल याचीही तिला काळजी होती. आपण राजारामच्या उसाजवळ जाऊ नि तो आपल्याला उसात घेईल. मग तो लवकर सोडणार नाही नि तिकडे महिपती जागा होईल याची तिला भीती वाटत होती. परंतु अखेर ती राजारामाच्या कुपाडी शेजारी गेली. तिने मान उंचावून उसात नजर टाकली. पुन्हा ती गरकन फिरली. तिनं आपल्या घराकडे पाहिलं आणि त्याच वेळी राजारामनं तिला उसात ओढले. नका नका मला सोडा. बाबा उठतील नि घोटाळा होईल तिने तक्रार केली. नाही सोडणार. त्यानं तिला अधिकच जवळ घेतली नि ती म्हणाली, मेली ही पिडाच झाली ही. पिडा? मग इकडं का आलीस? 2 दिवस चांद दिसला नाही म्हणून. मग आता दिसला का? दिसला की, गुना हसत म्हणाली. चांगला पोटाशी कवटाळून बसलाय. आणि एकाएकी आई ग करून गाल चोळीत ती दूर झाली. 2 पावलं मागं सरून तळहातानं डावा गाल चोळीत रुचका चेहरा करून म्हणाली, खरं सांगू? काय? हे बरं नव. काय झालं? काय झालं नाही, पर होईल. काय होईल? हळदीला फूल येतं तसं होईल. खरं आहे तुझं. राजाराम गंभीर झाला. म्हणाला, गुना जा. आबा उठल. गुना हसली आणि उसाबाहेर पडली नि समोर महिपतीला पाहून भयभीत झाली. क्षणात तिला हुडकीच भरली. जीभ कोरडी पडली.
हातापायात काप भरला आणि ती तशीच पाय ओढीत घराकडे निघाली. मैपती निर्विकार चेहरा करून गुणाकडे पाहत होता. त्यानं उत्सातील बोलणं ऐकलं होतं, पण तो शांत होता. सर्व काही ऐकून वडील काहीच कसा बोलला नाही याचं गुणाला नवल वाटले. नि आपल्यावर भयंकर संकट येणार असा विचार करून ती घरात गेली. भाजीपाल्याची पाटी घेऊन गावाकडे निघाली. जेव्हा गुना मळ्यातून निघून पांदीत उतरली तेव्हा तिला दुसरी भीती भेडसावू लागली. बापाची भीती दूर झाली तर मल्ल्याच्या भीतीनं तिची पाठ धरली. गुना घाई करून पावलं उचलत होती. दूरचा कानोसा घेत होती. मल्ल्या येईल, आडवा उभा राहील, हात धरील, वाटेल ते करील. मग आपण काय करणार? आपलं काय चालणार? या हत्तीसारख्या क्रूर माणसाचा आपण कसा प्रतिकार करणार? आणि जर त्यानं सूड घेतला, आपली आबरूच कशाला? नुसता हात जरी धरला तरीही आपल्याला जगणे कठीण होईल. लोकांना तोंड दाखवणे मुश्किल होईल. मग ती अधिकच घाबरली. तिला सर्वत्र झाडाझुडपात मल्ल्याचे ते तांबारलेले डोळे दिसू लागले. मल्ल्या आडवा आल्याचा भास होऊ लागला. ती भांबावली. तिनं समोर पाहिलं आणि गाव जवळ आल्याचं पाहून तिचा जीव भांड्यात पडला. पुन्हा घाई करून ती गावात शिरली नि निर्भय झाली. गुना मुळकाच्या गळीत शिरली आणि पुढे चालू लागली, पण गपकन थांबली. तिला समोरून मल्ल्या येताना दिसला. पुन्हा ती भ्यायली. आता कुणाच्या तरी घरी शिरून जडावे असे तिला वाटून तिने आजूबाजूला पाहिले, पण कवाडे बंद होती. अजून शेतकरी आले नव्हते. फक्त पोरं खेळत होती. त्या पोरांना पाहून आपण रानात नसून गावात आहोत हे तिच्या लक्षात येऊन ती पुन्हा निर्भय झाली नि धीर करून पुढे निघाली. गुना पुढून येताना पाहून मल्ल्या किंचित थांबला. निर्विकार चेहरा करून गुणाकडे मुळीच न पाहता तो दिशा बदलून दुसरीकडे निघून गेला. गुणानं त्याच्या अंगावरच्या जखमा पाहिल्या आणि अशी तिरपी पाहत ती पुढे सरकली. तिला आनंद झाला. रात्री आबाने याला भरपूर मार दिला, म्हणूनच हा नरमला आहे. आता हा आपलं नावच काढणार नाही असा विचार करीत ती घरी गेली. गुना स्वयंपाकात गुंतली होती. वातावरण बोलकं झालं होतं. रानातून शेतकरी घरी आले होते. घरोघर दिवे जळत होते. पोरं खेळत होती. वासरं हमरत होती. नि दिवस मावळल्यामुळं कोंबडी आंधळी होऊन खोराड्याकडे कशी तरी पावलं टाकीत होती. गाव गजबजला होता. गुना स्वयंपाक उरकत होती आणि विचारही करत होती. मल्ल्याचं चुकलं. त्यानं आगळीक केली, परंतु आबानं मार दिल्यानं तो भानावर आला. उगीचच वैर नसावं. जर त्यानं आता माझं नाव काढलं नाही तर याला कोण हात लावील? बाकी तो वठणी आला आहे. आता त्याला भिण्याचे कारण नाही. आता तो माझी पाठ घेऊ शकत नाही. जर त्यानं माझी पाठ घेतली तर त्याचा खून पडेल. या विचारातच गुणानं स्वयंपाक उरकला. सकाळ झाली. गावगाडा आपल्या मार्गानं चालू लागला. गुराख्यांनी गुरं सोडली. गुरांनी पांद भरली. पोरं गाणं गात रानात निघाली. उगवत्या सूर्याकडे पाहून एक पोरगं गाऊ लागलं, ही भाग्याची माऊली आली बघा, सकाळ आमची आली. गाव गजबजला होता. गावातल्या देवळात गुरव शिंग फुंकीत होता. त्यांची पोरं घंट्या वाजवीत होती. त्या घंटीचा नाद सर्वत्र निनादत होता. वातावरणात आनंद खेळत होता. गुना पेठेतून घराकडे निघाली होती. तिला तेल्याच्या बोळात राजाराम भेटला. तो रानात मळ्याकडे निघाला होता. त्याला पाहून गुणाला आनंद झाला. ती गपकन थांबली. काहीतरी आठवून लाजली. नजर जमिनीवर अंथरून हसत म्हणाली, कुठं निघाला सकाळी सकाळी? रानात. राजाराम म्हणाला, काय आणलंस? मीठ संपलं होतं. गुना पदरात हसू दडवीत म्हणाली, एक गंमत सांगू? सांग की, बर लवकर. रात्री तुमचं आबा आमच्या घराकडे आलं होतं. महांगोळीचा विचार कराय. मग त्यात कसली गंमत?
एका तरी काय ऐकू? त्यांनी महांगोळीचा विचार करायचा सोडून माझ्या लग्नाचाच विचार करून माझं लगीनच ठरवलं. काय? तुझं लगीन ठरवलं? पर कुणा संग? कुणा संग बी? तुम्हासनी काय करायचं? राजा संग. अगं पर नवरा कोण? त्याचं नाव गाव काय सांग की. मी ते सांगणार नाही, गुना तोंडाला पदर लावून म्हणाली. आधी माझं लगीन ठरलं नि मगच महांगोळीचा विचार झाला. आता माझं नाव काढायचं नाही. अगं पर तुझं लगीन कुणाबरोबर होणार? नवरदेव कोण ते तरी सांग की. तुम्हासनी ते कशाला पाहिजे? गुना चिडक्या सुरात म्हणाली. ते सारं जवाच्या तवा समजल. आता जावा. असं म्हणून गुना बाजू देऊन पुढे सटकली आणि अस्वस्थ होऊन राजाराम रानात गेला. गुणाचं लग्न कुणाबरोबर होणार या विचारानं त्याचे काळीच कापले. तो वेड्यासारखा मळ्यात जाऊन गुणाची वाट पाहू लागला.